सगळ्यांवरती माझ्या या ठिकाणी सूचना आहेत. गृहनिर्माण विभाग बाब क्रमांक 19 पृष्ठ क्रमांक 142 वरळी बीडी चार्ट किंवा आता ज्या बीडी चार्टच्या रिडेव्हलपमेंट सुरू आहे अशा परिसरामध्ये असलेले झुणका भाकर केंद्र यांना मान्यता देण्याच्या संदर्भाने शासनाचा 2025 पासून या ठिकाणी प्रयत्न आहे. हा प्रस्ताव पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडाकडून उपजिल्हाधिकारी निष्कासन वांद्रे 1 तथा सक्षम प्राधिकरण वरळी यांना पाठविण्यात आला. त्यावर झुणका भाकर केंद्राची पात्रता निश्चित करण्याची बाब उपजिल्हाधिकारी निष्कासन वांद्रे 1 तथा सक्षम प्राधिकरण वरळी यांच्या अधिकारात कक्षेत येत नसल्याचे या ठिकाणी कळविण्यात आले. याबाबत 25/9/2025 रोजी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये CO मुंबई म्हाडा यांच्याकडून बिडली चाळ परिसरातील जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी चालविण्यास दिलेली झुणका भाकर केंद्रे मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या पदपथावरील असल्याने व इतर सर्व बांधकाम संबंधित जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकरण संचालक बेडली यांच्यासह आढावा घेण्यात यावा. या प्रकल्पाची वर्धन क्षमता विचारात घेऊन अशा सर्व बांधकामांना बीडीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पात्र करण्याबाबत म्हाडाने नियोजनात्मक दृष्ट्या अभ्यास करून त्यानुसार मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करावा. उपाध्यक्ष म्हाडा यांनी याबाबतीत स्वयंस्पष्ट परिपूर्ण असा प्रस्ताव शासनाला सादर करावा. याबाबत शासनाने निर्देश द्यावे अशी माझी विनंती आहे. पूरक मागणी क्रमांक 2 गृहनिर्माण मुख्य लेखा शीर्षक 22/16 बाब क्रमांक 219 पृष्ठ क्रमांक 142 मुंबईतील लाखो संरक्षण पात्र झोपडपट्टी धारकांकडून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून आकारण्यात येत असलेल्या हस्तांतरण शुल्काला स्थगिती देण्याबाबत मुंबईतील लाखो संरक्षण पात्र झोपडपट्टी धारकांकडून बृहन्मुंबई महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या दोन्ही यंत्रणा हस्तांतरण शुल्क वसूल करीत असल्याचे त्यांच्यावर या सगळ्या झोपडपट्टी वशांवरती या ठिकाणी अन्याय होतोय. 2 जानेवारी 2012 रोजी शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत अर्हताप्राप्त संरक्षण पात्र झोपडपट्टी हस्तांतरण प्रयोजनासाठी निवासी झोपडपट्टीकरिता 40,000 व अनिवासी संयुक्त वापरातील झोपडपट्टीकरिता 60,000 प्रमाणे झोपडपट्टी धारकाला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरण शुल्क या ठिकाणी भरावे लागते. 16 मे 2015 रोजी शासनाच्या निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण देखील अर्हताप्राप्त व संरक्षण प्राप्त झोपडपट्टीच्या हस्तांतरणासाठी हस्तांतरण शुल्क आकारत असल्याने झोपडपट्टी धारकाला मुंबई महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प या दोन्हीकडे हस्तांतरण शुल्क भरावे लागत असल्याने त्याची त्या ठिकाणी आर्थिक पिळवणूक होते. याबाबतीत वारंवार आम्ही पत्र लिहिलेली आहेत तरीसुद्धा याच्यावरती निर्णय होत नाही. त्यामुळे या पूरक मागणीच्या माध्यमातून माझी शासनाला विनंती की याबाबतीत स्पष्टीकरण करून तातडीनं आपण तशा या ठिकाणी सूचना देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे बाब क्रमांक नगरविकास बाब क्रमांक 78 पृष्ठ क्रमांक 49 मुंबईतील 32,000 पात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत मुंबईतील 32,000 पात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी महानगरपालिकेने नगर पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच पूर्ण केलेली आहे. पात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी शहरातील 7 झोनमध्ये जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील 32,000 पात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची कारवाई तातडीने व्हावी अशी माझी इथे मागणी आहे.